नमस्कार मंडळी, मॅप्स लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे लग्नाचा दिवस। आम्ही वेडिंग डेस्टिनेशनकडे निघालो आहोत। नवरीचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही सगळं सामान घेऊन हॉलमध्ये पोहोचतोच तर पाहतो काय मेकअप आर्टिस्ट ऑलरेडी अवेलेबल आहे तिथे आणि लगेच त्यांनी फटाफट मेकअप सुरू केला आहे। नवरीचा फर्स्ट लुक हा सप्तपदीसाठी नऊवारी लुक होता। त्यासाठीच त्यांनी मस्त छान महाराष्ट्रीयन लुक तिचा तयार केला आहे। एका साईडला आम्ही तयारी करून मंडपात पोहोचतो तर बघितलंय पाहुण्यांचं ऑलरेडी आगमन झालेलं आहे आणि छान दिसते का? लोकेशन खूप छान आहे। इथे नवरदेव नवरीचं शूट चालू आहे। मामी आली आहे, सुंदर दिसते। ओ बा पैसे घेऊन जाणार एवढं भरून जा घेऊन। वरमाई ओ वरमाई हाय, काय भाव नाही दिलं मला। ही आहे अनु। ओ बा आमचं बिझी कपल, आमचं बिझी कपल पा कधी बोलायलाच भेटलं नाही त्यांना। मंगलाष्टक झाल्यानंतर दोघं नवरदेव नवरी पुढच्या विधीसाठी मंडपाकडे आलेले आहेत विधीच्या आणि तिथे त्यांची सप्तपदी होणार आहे आणि पुढे इथे चाललंय थेट प्रक्षेपण पूर्ण लग्नविधीचं आणि छानपैकी असं प्रक्षेपण पाहत होते सगळे पाहुणे लोक। आणि पुढे आहे सर्वात अवघड क्षण लग्नातला, कन्यादान। इथे माझी मावशी आणि काका दोघं कन्यादानासाठी बसलेले आहेत आणि ब्राह्मण दादा सगळं छान विधिवत लग्न पार पडून घेत आहेत। त्यांच्या हातामध्ये असाच ठेवून द्या, दोघांनी हात काढून घ्या, दोघांनी मोजळ करा हाताची, दोघे हाताची करा। माझी मम्मी ते इन्स्ट्रक्शन देऊ राहिली मयूरला की तसंच सांभाळायचं। हा मान हलवली ते पण ऐकलं, हो म्हटले ते पण ऐकलं। वा माझे डॅशिंग भाऊ बघा किती हँडसम दिसताय। यो ब्रो छान दिसताय दोघं। तर असं स्टेज आहे सजवलेलं। लग्नाच्या दिवशी तोपर्यंत त्या सुनेचं मुख बघू नाहीये। म्हणजे आपले जे पूर्वज असायचे, ज्येष्ठ मंडळी असायचे आणि ते जाऊन लग्न ठरवून यायचे, बरोबर आहे। आणि ज्या दिवशी लग्न असायचं त्या दिवशी ती सासू त्या सुनेचं मुख बघायचे, म्हणून म्हटलं जातं ना सुनमुख बघणे, सुनेचं मुख बघणे। मग तेव्हा हा कार्यक्रम केला जायचा। पण आता कालानुसार आपण सुनेचं मुख आधीच बघून येत असतो, बरोबर आहे। पण आता आपण सुनेचं मुख बघितलं शास्त्रानुसार असं आपण गृहीत धरूया आणि सुनेचं मुख बघितल्या निमित्ताने आपल्याला दागिना द्यायला सांगितलेला आहे। हा दागिना तिच्या हातामध्ये तुम्ही देऊन द्यायचा आहे। श्री इष्टदे लक्ष्मी इष्टपत्न्या बहुरात्रे गुजरी जोडिया है जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर। अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना। खाली गेले। मयूरचा खिसा भरलेला आहे, म्हटलं मागायला काय हरकत नाही। असं काय करतो, थोडेसे जास्त टाकून आणायचे। आता टाकून घ्या, तयारी करायला गेलं का। असं तिसऱ्या पदाचं वचन आहे। ओम तृतीया, तिसरी सुपारी पुढे ढकलायची आहे। ओम तृतीया सखे भव। आता 4 नंबर जवळ देवतेकडनं या। वैदिक पद्धतीचं लग्न छानपणे पार पडलं आणि त्याच्यानंतर पुढचं वरमालासाठी तयार व्हायचं होतं, लेहंगा वगैरे घालून। तेव्हा खूप घाईघाईत असं आम्ही तयारी केलेली आहे तिची।
म्हणजे मेकअप आर्टिस्ट होती, पण तिची तयारी माझ्याकडे होती जवळपास, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट केल्या आणि जसं तसं करून आम्ही वरातीसाठी रेडी झालो. छान अशी रॉयल एंट्री झाली नवरदेव नवरीची लग्न मंडपात आणि त्याच्यानंतर महाराजांची जल्लोषात सगळ्यांनी आरती केली आहे. नाव घ्यायचं नाही मयूर फर्स्ट आता इकडे ये ना. आठव श्रीकृष्णाचं नाव घेतो सदैव मुखात, सायलीला सुखी ठेवल आयुष्यभरात. वा 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 सायली, आपण नावच घेतलेले नाही, सुचवलेलेच नाही. थोडं स्टॉप करून सांगूनच दे आता. हा आता दीदीचं नाव राहिलंय रे, गप्प बसा. दाजीसाठी स्पेशल. हा म्हण ना. श्रीकृष्ण राधिकेला म्हटलं आता जरा हास, मयूर रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. इथून पुढे आपण पाहणार आहोत पूर्ण लग्नाचा हायलाइट्स छान अशा व्हिडिओ क्लिपमध्ये.
चला तर मंडळी, इथंच आपण हा व्लॉग संपवूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.